मला मंत्रिपद मिळालं आणि बीड व परळीच्या गुन्हेगारीचा विषय जास्तीच्या प्रमाणामध्ये उफाळून आला. यदा कदाचित मला जर मंत्रिपद मिळालं नसतं तर हा विषय एवढ्या प्रमाणामध्ये उफाळून नक्कीच आला नसता, असं पंकजाताई सांगतायत. आणि यासाठी त्यांनी जे काही स्पष्टीकरण दिलंय, त्या ज्या बोलतायत त्या म्हणतायत की धनंजय मुंडे हे मंत्री असताना, पालकमंत्री असताना त्यांचा कारभार हे वाल्मिक कराड जर चालवत होते आणि ते चुकीचे जर कामं करत होते, तर मग या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसकडे, म्हणजे अजित पवारांकडे किंवा देवेंद्र फडणवीसांकडे किंवा महायुती सरकारकडे कोणीच का नाही केली? पंकजाताईंनी हा प्रश्न विचारलाय, म्हणजे या प्रश्नाला खरंच आधार आहे. जर खरोखर जर या बीड जिल्ह्यामध्ये गैरकृत्य होत होती, चुकीची कामं होत होती, भ्रष्टाचार होत होता, हत्या होत होत्या, खंडण्या मागितल्या जात होत्या, तर महायुती सरकारकडे एकाही बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तक्रार का केली नाही? पंकजाताईंचं हे म्हणणं अगदी रास्त पटण्यासारखं आहे. तर मग याचा अर्थ पंकजाताई जे सांगतायत की धनंजय मुंडे हे कधीही निशाण्यावर नव्हते, मुख्य निशाण्यावर ह्या पंकजाताई होत्या, असं पंकजाताईंना सांगायचं आहे. त्या म्हणतायत की जर मला मंत्रिपद मिळालं तेव्हापासूनच हे होत आहे. मग जर धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात होतं, त्यांची तक्रार होत नसेल आणि आत्ताची प्रकरणं बाहेर निघत असतील, तर प्रमुख मुख्य निशाण्यावर मी होते आणि मला विरोध करायचा आहे. लोकांना ज्यांना विरोध करायचा आहे ना, तो धनंजय मुंडेंना नाही, तो मला विरोध करायचा आहे. म्हणजे नेमकं पंकजा मुंडे यांचं बीड पातळीवर, बीड जिल्ह्याच्या पातळीवर अथवा राज्याच्या पातळीवर नेमका पंकजाताईंचे विरोधक कोण? म्हणजे त्या विरोधकाला चेहरा नाहीये, तो अदृश्य आहे. पंकजाताईंना विरोध होतोय का? तो होतोय. पंकजाताई स्वतः सांगतात की मग मला मंत्रिपद मिळाल्यापासून ही प्रकरणं बाहेर येत आहेत, म्हणजे मुख्य निशाण्यावर मी आहे, पण त्या विरोधकाचा चेहरा नाहीये, तो शोधावा लागणार आहे आपल्याला. आणि आता मी हे तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीवर सोडणार आहे की तो नेमका कोण. मी नाव नाही सांगणार आहे किंवा हा विरोधक आहे पंकजाताईंचा. जर फक्त आता आपण त्याचं विश्लेषण करूया. पंकजाताईंचा बीड जिल्ह्याच्या पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधक असू शकते काय? जर पंकजाताई मुंडेंच्या विरोधक राष्ट्रवादी आहे असं म्हणावं, तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आता बहीण भावंड महायुती सरकारमध्ये एकत्र आलेली होती. म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी गट हा पंकजाताईंचा राजकीय विरोधक होऊ शकत नाही. आणि तो कितीही करण्याचा प्रयत्न करून पहा, दोघं बहीण भावंड एका व्यासपीठावर, एका स्टेजवर जिथे तिथे दिसत होती आणि एकमेकाचा गुणगौरव, एकमेकांचं महिमा सुद्धा वर्णन करत होते. मग असं असताना म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट हा पंकजाताईंचा विरोधक असू शकत नाही. दुसरा पक्ष म्हणजे राहिला शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांचा केवळ एक लोकप्रतिनिधी आहे बीड जिल्ह्यामध्ये. आणि राजकीय विरोध, पंकजाताईंच्या मंत्री पदापर्यंत विरोध करण्या इतपत राष्ट्रवादी शरद पवार गटाचं बळ नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये नाही आहे. हे सगळ्यांनी अगदी न सांगितलं तरी सगळ्यांना समजण्यासारखं आहे. तिसरा राहिला प्रश्न शिवसेनेचा. आता एकनाथ शिंदेची शिवसेना बीड जिल्ह्यामध्ये महायुती सरकारमध्ये, म्हणजे ते विरोधक असू शकत नाहीत पंकजाताईंचे. आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही विरोध करण्याच्या इतपत, म्हणजे त्यांचं असेल तर ते विरोध करू शकत नाही, आहे का नाही हेच सांगता येत नाही. आणि काँग्रेसची ही अवस्था बीड जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटापेक्षा वेगळी नाहीये. मग बीड जिल्हा पातळीवर पंकजाताईंचा विरोधक नेमकं कोणता पक्ष आहे आणि का? का पंकजाताई मुंडे ही भाजपाची दुखरी नस आहे का? कदाचित मंत्रिपद द्यायचं नव्हतं, परंतु आमचा DNA ओबीसीचा आहे असं भाजपा सांगते आणि त्या DNAलाच कुठेतरी तडा जाईल की काय अशी शंका आली. किंवा पंकजाताई मुंडेंचं खच्चीकरण करून पाहिलं, पण ते तेवढ्या पातळीपर्यंत होत नाही.
तेव्हा आता मंत्रीपद दिल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे मंत्रीपद जे दिलं गेलं ते पंकजाताईंचं सामाजिक जे काही बल होतं, सामाजिक बळ आहे, ते कारणीभूत ठरलं का? पंकजाताई भलेही म्हणत असतील की मला ओबीसींचा नेता म्हणत जाऊ नका, मी सर्व समाजाची नेता आहे, तरीही पंकजा मुंडे यांना जे मंत्रिमंडळात स्थान मिळालं ते ओबीसींच्या भाजपची जी प्रतिमा आहे त्याला तडा जाऊ नये म्हणूनच दिलं गेलं असावं, असं एकंदरीतरित्या पंकजाताई मुंडेंच्या या बोलण्यामधनं स्पष्ट होत आहे. म्हणजे मग मला मंत्रिपद दिलं, मग नेमकं तेव्हापासूनच ही प्रकरणं बाहेर कशी आली? म्हणजे पंकजाताई मुंडे यांचा अंगुली निर्देश नेमका कोणाकडे आहे? मग धनंजय मुंडे जर कोणाच्याही, धनंजय मुंडेलाही विरोधक असू शकत नाहीत बीड जिल्ह्यामध्ये, कारण त्यांना विरोध करण्यात पण त्यांचे राष्ट्रवादी आणि भाजपा हे प्रमुख तुल्यबळ बीड जिल्ह्यामध्ये एकमेकाचे विरोधक होते. म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र येत असतील तर बीड जिल्ह्यामध्ये मुंडे कुटुंबाला विरोध करण्याचं सामर्थ्य कोणत्याही इथल्या बीड जिल्हा पातळीवर राजकीय पक्षात तरी नक्कीच नव्हतं. मग पंकजाताई मुंडेंना मंत्रिपद मिळाल्यानंतरच ही प्रकरणं बाहेर काढतायत, निघतायत असं जे पंकजाताई सांगतायत, त्यांचा नेमका अंगुली निर्देश नेमका कुणाकडे आहे? आणि खरोखर पंकजाताई मुंडे यांना जे विरोध करतायत त्यांचे चेहरे अदृश्य आहेत. ते अदृश्य चेहरे नेमके कोणते? पंकजा मुंडे बीड जिल्ह्याच्या पातळीवर पुन्हा त्या पद्धतीने सक्रिय होऊ नयेत असं कुणाला वाटत होतं आणि ही कोणाची इच्छा होती? आता धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्याच्या नंतर कदाचित धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला नसता तर पंकजा मुंडे परत बीडच्या पातळीवर एवढ्या सक्रिय होण्याची त्यांना गरज राहिली नसती. कारण मुंडे कुटुंबाचा एक प्रतिनिधी असताना त्यांना एवढं लक्ष इथे घालण्याची गरज नव्हती. परंतु धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतरच त्यांनी आक्रमकता घेतली, नाही तर आतापर्यंत त्या बीड जिल्ह्याच्या पत्रकारांना सुद्धा म्हणत होत्या की मला प्रश्न विचारू नका बीड जिल्ह्याच्या पातळीवरचे, माझं खातं, माझं जे पर्यावरण खातं आहे त्या खात्याच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तेच विचारा. पण धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आणि मग त्यांनी बीड जिल्ह्याच्या पातळीवर आणि राज्याच्या पातळीवर सुद्धा आक्रमक अशी भूमिका घेतलेली दिसते आहे. मला पुण्यामध्ये मला बीडचे प्रश्न विचारू नका म्हणणाऱ्या पंकजाताई आता बीडचे प्रश्नावर स्वतः बोलायला लागलेल्या आहेत. याचा अर्थ नेमका काय? कारण आता पंकजा मुंडे या नेमक्या कोणाच्या निशाण्यावर होत्या आणि नेमका आता यापुढे पंकजाताई ज्या आक्रमक झाल्यात त्या अशाच राहणार आहेत का? आणि त्यांचे खरोखर राजकीय विरोधक काँग्रेस आहे, शिवसेना आहे का राष्ट्रवादी आहे का पक्षांतर्गतच पंकजाताईंचं पुन्हा राजकीय सामर्थ्य कमी करण्यासाठीची काही कट कारस्थानं खेळली जात आहेत असं तर पंकजाताईंना सांगायचं नाही ना. याविषयी आपलं एकंदरीतरित्या काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर खरोखर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.